थांब माझ्या बाळा, आज हा संदेश ऐकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव. तू खूप नशीबवान आहेस, म्हणून आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. तुला वाटतंय ना की तुझं कोणीच नाही. तुला वाटतंय की जगाच्या या गर्दीत तू एकटा पडला आहेस. पण माझ्या लेकरा, ज्या दिवशी तू या जगात आलास त्या दिवसापासून ते आजच्या या क्षणापर्यंत मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. आज तुझ्या मनातील सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी आणि तुला तुझ्या विजयाची तारीख सांगण्यासाठी मी स्वतः शब्दरूपाने तुझ्या समोर आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐक. थांब माझ्या बाळा, कारण आज हा संदेश तुझ्या आयुष्यात ऐकण्यापूर्वी सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तू नशीबवान आहेस माझ्या लाडक्या लेकरा. मी तुझ्याशी बोलायला आजकाल खूप काळजी. तुला वाटतंय ना की तुझं कोणीच रात्रीच्या अंधारात जेव्हा वाटतंय शांत जगाच्या या गर्दीत, तेव्हा तू एकटा पडला. डोळ्यात पाणी आणून विचार करत असतो, पण माझ्या लेकरा, की हे स्वामी, ज्या दिवशी माझेच का जगात आलास त्या दिवसापासून वाईट केलं नाही, ते आजच्या या क्षणापर्यंत माझ्याच नशिबात हे दुःख का? मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तुला वाटतंय की तुझे कष्ट मला तुझ्या मनातील सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी, जेव्हा तू संकटात घाबरून तुला तुझ्या विजयाची तेव्हा तुला सांगण्यासाठी मी हात माझाच असतो शब्द रूपाने तुझ्या जेव्हा रडतो आहे तेव्हा तुझं मन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेव्हा शांत रडतो तेव्हा तुझं दुःख मी माझ्या अंगावर झेलत असतो. यात तुझ्या आयुष्यातील बाळा सर्वात मोठ्या गोष्ट कायम लक्षात ठेव, उत्तर दडलेलं आहे. सोनं आगीत तापवल्याशिवाय त्याला झळाळत नाही. तू आजकाल तुझ्यावर जे कर्माचे डोंगर कोसळत आहेत, रात्री ते तुला संपवण्यासाठी नाही. जेव्हा जग शांत तुला एक हिऱ्यासारखं चमकवण्यासाठी आले आहे. डोळ्यात पाणी आणून विचार करत असतो, तू आज ज्या गरीब की हे स्वामी किंवा ज्या विवंचने माझेच का दिवस फिरले, ती कायमची नाही. मी तर कोणाचंही वाईट केलं नाही. जे जे कमावलं आहेस, मग माझ्याच नशिबात हे धन असो, मान सन्मान असो किंवा बाळा तुझं, तुला वाटतंय की तुझे कष्ट मला दिसत नाही. मी तुला शब्द देतो, अरे जेव्हा तू संकटात घाबरून गुणाकाराने परत देणार आहे, तेव्हा तुला सावरणारा फक्त तुझा माझाच विश्वास. ढळू देऊ नकोस. तू जेव्हा रडतोस तेव्हा तुला माझी लीला आठवते का? जेव्हा तू अक्कलकोटच्या त्या मठात दुःख जेव्हा माझ्या अंगावर झेल. सुंदराबाई असे माझे अनेक भक्त असायचे बाळा. एक अनेक वेळा अशी वेळ यायची की अन्न कमी पडायचं, आगीत तापवल्याशिवाय हजारो दर्शनाला यायचे आणि स्वयंपाकघरात जे कर्माचे डोंगर स्वयंपाकघरात फक्त थोडंच अन्न ते तुला संपवण्यासाठी नाही, पण मी जेव्हा त्या अन्नावर माझा हात फिरवायचो चमकवण्यासाठी आले, तेव्हा त्या अन्नाची अशी काही बरकत व्हायची
ज्या गरीब की हजारो लोकांच्या विवंचनेत आहेस तृप्त व्हायचे ती कायमची नाही अन्न उरायचं. तू जे जे कमावलं आहेस ही कथा फक्त जुन्या काळातलीच नाही. मान सन्मान असो किंवा तर ती आजही प्रेमळ तुझ्या आयुष्यात तितकीच मी तुला शब्द देतो. हे सगळं तुझ्याकडे आज गुणाकाराने काही थोडं आहे त्यात जर तू माझ्या नामाचा विश्वास ढळू देऊ नको तर त्याची अशी काही बरकत होईल. तुला माझी लीला आठवते का? धनधान्याने भरून जाईल. अक्कलकोटच्या त्या मठात जेव्हा तुला वाटतं सुंदराबाई असे माझे अनेक संसाधने कमी आहेत तेव्हा अनेक वेळा अशी वेळ यायची तुझं सामर्थ्य अन्न कमी पडायचं. तुझ्या खिशातल्या पैशात हजारो लोक दर्शनाला यायचे तर तुझ्या आणि स्वयंपाकघरात पण उभ्या असलेल्या त्या स्वयंपाकघरामध्ये आहे तर थोडंच अन्न असायचं. एकदा पण मी एका त्या अन्नावर माताला हात फिरवायचो त्याला सगळं तेव्हा त्या अन्नाची अशी काही माझ्याकडे आली. तो माझ्याकडे हजारो लोक वादासाठी आला होता तृप्त व्हायचे आणि पण जेव्हा त्याने माझ्या एका शब्दाकडे पाहिलं बाळा ही तेव्हा त्याला समजलं फक्त जुन्या काळातली नाही अहंकाराने नाही तर ती आदर नम्रतेने मिळतं. तुझ्या आयुष्यात तू सुद्धा खरी जगासमोर हट्ट धरू नकोस. तुझ्याकडे आज जे काही थोडं आहे त्यात जर तू माझ्या नामाची कमी जोड दिली तर त्याची अशी काही जबाबदारी माझी आहे. तुझं घर धनधान्याने भरून शांत राहा, नामस्मरण कर आणि तुला वाटतं प्रामाणिक तुझ्याकडे करत राहा. संसाधने कमी आहेत. तुझा विजय हा पण जगासाठी एक चमत्कार असेल. तुझं सामर्थ्य माझ्या लेकराच्या खिशातल्या पैशात नाही. तुझा आजचा सर्वात मोठा पाठीशी उभ्या तुझी भीती त्या तुझ्या स्वामींमध्ये आहे. उद्या काय होईल ही चिंता तुला आतून खात आहे. एका अहंकारी पंडिताला वाटलं मुलांचं भविष्य त्याला सगळं जड उतार. तो माझ्याकडे आजारपण तो माझ्याकडे या सगळ्या वादासाठी आला होता. तुला घेरून बसले आहेत. पण जेव्हा त्याने माझ्या एका शब्दाकडे पाहिलं तू विसरतोयस की तेव्हा त्याला समजलं की खरं ज्ञान हे अहंकाराने पाठीशी आहे तर नम्रतेने केवळ एक मंत्र नाही तू सुद्धा तर तो जगासमोर हट्ट तुला दिलेला शब्द आहे. लोकांशी वाद घालून पूर्णपणे मला शरण येतोस. ज्यांनी तुला आज कमी लेखले प्रश्न माझे होतात त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझ्या हातात आहे. माझी आहे. त्याचं जहाज तू फक्त शांत कसं काय बुडेल. नामस्मरण कर आणि तुझं कर तुझ्या प्रामाणिक वातावरण राहा. आजकाल विजय थोडं तणावाचा जगासाठी एक चमत्कार असेल. कुरबुरी होत असतील माझ्या लेकरा, चिडचिड सुद्धा होत असेल. तुझा आजचा सर्वात मोठा पण हे सगळं नकारात्मक भीतीमुळेच होते. उद्या काय होईल तू फक्त सकाळी ही चिंता तुला आणि संध्या खात आहे. माझ्या नामाचा गजर भविष्य घरात सुरू व्यवसायातील चढ उतार तुझ्या घराची आजारपण मी स्वतः या सगळ्या गोष्टी तुला घेरून ज्यांनी तुझ्यावर वाईट नजर टाकली आहे पण बाळा त्यांचं काहीही चालणार नाही. तू विसरतोयस की मी तुझ्या खराब होते. मी तुझ्या माझ्या आशीर्वादाचं असं कुंपण घातलं केवळ एक मंत्र नाही जे कोणीही तोडू शकणार तर तो माझा तुला दिलेला शब्द आहे. बाळा आता उठ. तू जेव्हा डोळेपणे मला शरण येतो आणि स्वतःला सावर तेव्हा तुझे प्रश्न माझे तुझा स्वामी
तुझ्या सोबत असताना माझ्या हातात आहे. तू दुबळा कसा असू शकतोस? त्याचं जहाज वादळात कसं काय बुडेल? आता संपला आहे. तुझ्या घरातील वातावरण, तुझ्या प्रगतीची वेळ आजकाल सुरू झाली आहे. थोडं तणावाचं असेल, तू एक पाऊल श्रद्धेत होत असेल, मी तुझ्याकडे धावत असेल, पण हे जे हवे आहे नकारात्मकतेमुळेच ते योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात सकाळीच मिळेल. आणि संध्याकाळी हा माझा नामाचा गजर घरात सुरू ठेव. तुला आता एकच करायचं आहे. तुझ्या घराची वास्तू, मनातील स्वतः कचरा, सगळा राग, ज्यांनी तुझ्यावर वाईट नजर टाकली आहे, सगळी भीती काढून टाक. त्यांचं काहीही चालणार नाही. फक्त माझ्यावर प्रेम कर. मी तुझ्या जसं लहान मूल आपल्या माझ्या आशीर्वादाचं असं कुंपण घातलं आहे. तू माझा लाडका आहेस, कोणीही तोडू शकणार नाही. आणि तुझ्या सुखाची जबाबदारी बाळा आता माझी आहे. उठ, डोळे पुस, जा आणि कामाला सावर. यश तुझेच आहे. स्वामी तुझ्या सोबत असताना जर तुला या शब्दांवर विश्वास कसा असू शकतोस, तर आजच तुझा सर्व चिंता मला अर्पण कर. संपला आहे. स्वामी नामाचा तुझ्या प्रगतीची वेळ तुझ्या सुरू झाली आहे. प्रत्येक दुःखाला जाळून भस्म कर. एक पाऊल श्रद्धेच उचल. श्री स्वामी मी तुझ्याकडे धावत येईन. या नामातच तुला जे हवे आहे, जगाचं सार आहे ते योग्य वेळी तू एकटा योग्य स्वरूपात नक्कीच मिळेल. मी सदैव हा माझा आशीर्वाद आहे. क्षणी तुझ्या पाठीशी तुला उभा आहे. एकच करायचं आहे. तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. सगळा कचरा, फक्त सगळा राग संयम ठेव आणि सगळी भीती काढून टाक. फक्त माझ्यावर प्रेम कर. जसं एक लहान मूल आपल्या आईवर प्रेम करतं. तू माझा लाडका आहेस आणि तुझ्या सुखाची जबाबदारी आता माझी आहे. जा, कामाला लाग. यश तुझेच आहे. जर तुला या शब्दांवर विश्वास असेल, तर आजच मनातील सर्व चिंता मला अर्पण कर. स्वामी नामाचा हा महिमा तुझ्या प्रत्येक दुःखाला जाळून भस्म करेल. श्री स्वामी समर्थ या नामातच जगाचं सार आहे. तू एकटा नाहीस. मी सदैव प्रत्येक क्षणी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. फक्त संयम ठेव.